राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये 581 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. 700 रुपयापासून 2011 रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार पिंपळगाव बसवंत तिथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. तर सरासरी कांद्याचा भाव 1125 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज पिंपळगाव बसवंत येथे विकला आहे. तर गोल्टी 300 रुपयापासून 881 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. सरासरी गोल्टीचा भाव जर पाहिला तर 700 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी गोल्टी आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे. तर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीच्या वतीने सूचना आहे की शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत व्यापारी अर्जानुसार दीपावली सणानिमित्त पिंपळगाव बसवंत मुख्य बाजार आवाळ जोपूळ रोड येथील फक्त कांदा लिलाव बंद राहील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे. तसेच शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून कांदा लिलाव हे पूर्ववत सुरू राहणार आहे. तर मित्रांनो, सोलापूर येथे 180 कांदा गाड्यांची आवक झाली होती. सुपर क्वालिटी कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी 100 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी कांदे 400 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज सोलापूर येथे विकलेले आहेत. तर बेंगलोर येथे आज 87,567 गोण्यांची आवक आली होती. यामध्ये कर्नाटकाच्या नवीन कांद्याची 60,000पेक्षा जास्त गोण्यांची आवक होती. यामध्ये 60% कांदा हा चांगल्या क्वालिटीचा होता. अनक्वालिटी कांदा 40% होता. 100 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज नवीन कांदा विकला. तर जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.